नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9, 10, 11 आणि 12 सप्टेंबर या 4 दिवसीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। सप्टेंबर 2024 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव सरकारने या योजनेला मंजुरी दिली आहे। तर योजना कोणती आहे बघा, तर वृंदावन ग्राम योजना। आणि ही योजना कोणी सुरू केलेली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे। वृंदावन ग्राम योजनेची औपचारिक घोषणा ही 26 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आली होती आणि सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेला मान्यता देण्यात आलेली आहे। तर बघा, या योजनेचा उद्देश आहे निवडक ग्रामपंचायतींना आदर्श गावांमध्ये रूपांतरित करणे। तर या योजनेतून गायींच्या संगोपनावर भर देण्यात येणार आहे। तर वृंदावन ग्राम योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतीच कोणत्या भारतीयाची जागतिक कृषी मंच मंडळावर निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे सुरेश प्रभू। सप्टेंबर 2024 मध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू यांची जागतिक कृषी मंच या बोर्डावर निवड करण्यात आली आहे। तर या बोर्डाचे अध्यक्ष रुडी रॉबिंग यांनी कृषी क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी सुरेश प्रभू यांचे कौशल्य महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे। तर जागतिक कृषी मंचाचे उद्दिष्ट हे कृषी क्षेत्रातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणून जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत पद्धती आणि धोरणात्मक समस्यांचे निराकरण करणे हे आहे। तर बघा, सप्टेंबर 2024 मध्ये जागतिक कृषी मंच मंडळावर सुरेश प्रभू या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कपिल परमारने जुडोमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे। कपिल परमारने पुरुषांच्या J1 श्रेणीतील जुडोमध्ये कांस्य पदक जिंकले आहे। त्याने ब्राझीलच्या एलिटोंडी एलोवेराचा 33 सेकंदात पराभव केला। कपिल परमार हा मध्य प्रदेशचा खेळाडू आहे। तर बघा, त्याने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे, T20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक पॉवर प्ले टोटल म्हणजे सर्वाधिक धावा केल्या आहेत? तर याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया। T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाने केला आहे। एडिनबर्ग येथील ग्रॅज क्रिकेट क्लबमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड विरुद्ध हा विक्रम केला। तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या 6 षटकात विक्रमी 113 धावा केल्या आहेत। तर बघा, पॉवर प्लेच्या ज्या 6 ओव्हर आहेत त्या ओव्हरमध्ये त्यांनी 113 धावा केलेल्या आहेत। ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी खेळली। नेक्स्ट आहे, भारत सरकार तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र कोणत्या देशात उघडणार आहे? तर याचे उत्तर आहे सिंगापूर। सप्टेंबर 2024 ला ब्रुनेईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी सिंगापूरला गेले होते। भारत सरकारने सिंगापूरमध्ये तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र स्थापन करणार असल्याची घोषणा केलेली आहे। या भेटीदरम्यान भारत आणि सिंगापूरमध्ये सेमीकंडक्टर क्लस्टर तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे। तसेच भारत आणि सिंगापूर आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे। तर बघा, भारत सरकार हे सिंगापूर या देशामध्ये तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्र उघडणार आहे किंवा स्थापन करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये भारतीय क्लब थ्रोअर धरमबीरने कोणता पुरस्कार जिंकला आहे किंवा कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे। भारतीय क्लब थ्रोअर धरमबीरने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकून त्याचाच आशियाई विक्रम मोडला आहे। धरमबीरने पुरुषांच्या F51 स्पर्धेत हे पदक जिंकले। धरमबीरने 5व्या प्रयत्नात क्लबला 34.92 मीटर फेक करून सुवर्ण पदक जिंकले आहे। तर बघा, याच स्पर्धेमध्ये भारताच्याच प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावलेले आहे। नेक्स्ट आहे, टाइम मासिकाच्या AI 2024 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आला आहे? तर अश्विनी वैष्णव आणि अनिल कपूर या दोघांचा समावेश करण्यात आलेला आहे। टाइम मॅगझिनच्या मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन AI 2024 या यादीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अभिनेता अनिल कपूर यांचा समावेश करण्यात आला आहे। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव AI क्षेत्रात भारताच्या वेगाने वाढणाऱ्या भूमिकेचे नेतृत्व करत आहेत। तर या यादीत स्कारलेट जोहान्सन, मार्क झुकरबर्ग, सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे। तर भारतातील 2 व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर झारखंड हे राज्य ठरलेले आहे। झारखंड हे वकिलांना पेन्शन देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे। झारखंड सरकार 65 वर्षांवरील वकिलांना दरमहा 7,000 रुपये पेन्शन देणार आहे। तर बघा आतापर्यंत परवाने सरेंडर केलेल्या अशा वकिलांना वकील कल्याण निधीतून 7,000 रुपये मिळतात आणि झारखंडमधील वकिलांना आता दरमहा 14,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे आता जे पेन्शन देणार आहेत ते 7,000 रुपये आणि वकील कल्याण निधीतून मिळणारे 7,000 असे एकूण किती मिळणार आहेत? तर बघा 14,000 रुपये मिळणार आहेत झारखंड राज्यातील वकिलांना। नेक्स्ट आहे अलीकडेच ITTF फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे शरद कमल अचंता। सप्टेंबर 2024 मध्ये भारतीय टेबल टेनिस स्टार शरद कमल अचंता हे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनचा पहिला भारतीय राजदूत बनला आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची ITTFच्या एथलीट कमिशनमध्ये निवड झाली होती। तर ते टेबल टेनिसला विकासासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करणार आहेत। तर बघा ITTF फाउंडेशनचे पहिले भारतीय राजदूत बनलेले आहेत शरद कमल अचंता। नेक्स्ट आहे अलीकडेच भारताचे नवीन वित्त सचिव कोण बनले आहेत? तर तुहिन कांता पांडे। सप्टेंबर 2024 मध्ये तुहिन कांता पांडे यांची नवीन वित्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांनी TV सोमनाथन यांची जागा घेतलेली आहे। तर तुहिन कांता पांडे हे ओडिशा केरळचे 1987च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांना पोलीस दरात 33% आरक्षण जाहीर केले आहे? तर याचे उत्तर आहे राजस्थान। सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थान सरकारने महिलांना पोलीस खात्यात 33% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पोलीस दलातील महिलांचा सहभाग वाढवून त्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे। यासाठी राजस्थान पोलीस अधीनस्थ सेवा 1989 मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे। तर बघा सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थान सरकारने महिलांना पोलीस खात्यामध्ये 33% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेक्स्ट आहे चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच AI असिस्टंट रूफस कोणी लॉन्च केला आहे? तर अमेझॉनने लॉन्च केलेला आहे। अमेझॉनने त्याच्या AI सहाय्यक रूफसची बीटा आवृत्ती लॉन्च केली आहे जी खरेदीदारांशी संवाद साधेल आणि ॲपवर खरेदी करताना त्यांना उत्पादन सूचना देईल। तर चांगल्या खरेदीसाठी AI असिस्टंट रूफस हे अमेझॉन या कंपनीने लॉन्च केलेला आहे। नेक्स्ट आहे ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण बनले आहे? तर अल्जेरिया हा देश बनलेला आहे। सप्टेंबर 2024 मध्ये अल्जेरियाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वासाठी मान्यता देण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे झालेल्या बैठकीत NDB प्रमुख डिल्मा रोसेफ यांनी ही घोषणा केलेली आहे। नेक्स्ट आहे US ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आरिना सबालेंका हिने जिंकलेले आहे। बेलारूसची टेनिसपटू आरिना सबालेंकाने US ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे। सबालेंकाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे। तर सबालेंकाचे हे एकूण 5वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे। तर महिला एकेरी प्रकारात सबालेंकाने 2023 आणि 2024 ऑस्ट्रेलियन ओपन ही जिंकलेली आहे। तर US ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे बेलारूसची टेनिसपटू आरिना सबालेंका हिने जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे IIT दिल्लीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या देशात उघडले आहे? तर UAE म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये उघडलेले आहे। सप्टेंबर 2024 मध्ये IIT दिल्लीने अबुधाबी UAE मध्ये म्हणजे संयुक्त अरब अमिराती या देशातील अबुधाबी या ठिकाणी पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस उघडले आहे। यामध्ये जी पहिली विद्यार्थ्यांची बॅच आहे ती 52 विद्यार्थ्यांची आहे। पहिल्या बॅचमध्ये ऊर्जा अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये BTech पदवी घेत असलेल्या पदवीधर विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे। नेक्स्ट आहे दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो? तर 10 सप्टेंबर रोजी। दरवर्षी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 10 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो। याचा उद्देश आहे आत्महत्येशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे। हा दिवस पहिल्यांदा 10 सप्टेंबर 2003 रोजी साजरा करण्यात आला होता। बघा 2024 ची थीम आहे कृतीतून आशा निर्माण करणे। नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रुबिना फ्रान्सिसने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे।
पॅरानेमबाज रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या SH1 प्रकारात तिने हे पदक जिंकले आहे. पुढचा क्वेश्चन आहे, अलीकडेच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल्सची नियुक्ती केली आहे? तर एकूण 6. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून 6 वरिष्ठ वकिलांच्या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तर हे 6 वकील कोण आहेत बघा. यामध्ये एस द्वारकानाथ, अर्चना पाठक दवे, सत्यदर्शी संजय, बिजेंद्र चहर, राघवेंद्र पी शंकर, राजकुमार भास्कर ठाकरे यांचा समावेश आहे. तर त्यांची नियुक्ती ही पुढील 3 वर्षांसाठी ASG म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे, मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे तो. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने इंग्लंडकडून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 366 विकेट्सही घेतलेल्या आहेत. नेक्स्ट आहे, 2025 क्वाड बैठक कोणत्या देशात होणार आहे? तर भारतामध्ये होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये भारतात क्वाड संघटनेची होणारी बैठक रद्द झाली होती. ही बैठक 21 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेतील डेलावेर येथे होणार आहे. भारताने या वर्षासाठी आपले यजमानपद अमेरिकेकडे सोपवले आहे. 2025 मध्ये भारत या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. चतुर्भुज सुरक्षा संवाद हा जगातील 4 देश अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांचा समावेश असलेला एक मंच आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणता देश जगातील सर्वात मोठा प्लॅस्टिक प्रदूषक बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे भारत. भारत हा जगातील सर्वात मोठा प्लॅस्टिक प्रदूषक म्हणून उदयास आला आहे. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लीड्स विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्लॅस्टिक प्रदूषणात भारत सर्वात जास्त योगदान देणारा देश ठरला आहे. भारत दरवर्षी 9.3 दशलक्ष टन प्लॅस्टिक उत्सर्जित करतो. भारतानंतर नायजेरिया आणि इंडोनेशिया अनुक्रमे 3.5 मेट्रिक टन आणि 3.4 मेट्रिक टन प्लॅस्टिक उत्सर्जनात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे बघा, प्लॅस्टिक प्रदूषणामध्ये भारत पहिल्या क्रमांकामध्ये, नायजेरिया दुसऱ्या आणि इंडोनेशिया तिसऱ्या क्रमांकावरती आहे. नेक्स्ट आहे, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे 29. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत एकूण 29 पदके जिंकली आहेत. तर या 29 पदकामध्ये 7 सुवर्ण पदके, 9 रौप्य पदके आणि 13 कांस्य पदके जिंकले आहेत. पदतालिकेत भारत हा 18व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताने 5 सुवर्णांसह 19 पदके जिंकली होती. नेक्स्ट आहे, कोणत्या ठिकाणचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहन हे भारत दौऱ्यावर आले होते? तर अबुधाबी. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नाहन हे 9 सप्टेंबर 2024 रोजी 2 दिवसांच्या त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत भेटीवर दिल्लीत आले होते. ते मुंबईतील बिझनेस फोरमला उपस्थित राहिले, ज्यामध्ये दोन्ही देशातील व्यापारी नेते सहभागी झाले होते. नेक्स्ट आहे, मिशेल बार्नियर कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर फ्रान्सचे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मिशेल बार्नियर यांची नवे पंतप्रधान म्हणून घोषणा केली आहे. पंतप्रधान म्हणून त्यांनी गॅब्रिएल अटल यांची जागा घेतलेली आहे. नेक्स्ट, 54व्या GST कौन्सिलच्या बैठकीत कर्करोगाच्या औषधांवरील GST दर किती कमी करण्यात आला आहे? तर 5% करण्यात आलेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 54व्या GST परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये बैठकीत कर्करोगावरील औषधांवरील GST दर 12% 5% करण्यात आला आहे. याशिवाय खारट आणि चवदार खाद्यपदार्थांवरील GST दर 18% 12% करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, DRDOने चांदीपूर, ओडिशा येथील APJ अब्दुल कलाम बेटावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर अग्नी 4. 6 सप्टेंबर 2024 रोजी DRDOने APJ अब्दुल कलाम बेट चांदीपूर, ओडिशा येथून अग्नी 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. तर 15 नोव्हेंबर 2011 रोजी प्रथमच अग्नी 4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. हे DRDO आणि भारत डायनेमिक्स यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. अग्नी 4 क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही 4000 किलोमीटरपर्यंत आहे. या क्षेपणास्त्राचे एकूण वजन 17000 किलो आहे आणि त्याची लांबी सुमारे 20 मीटर एवढी आहे. ते 900 किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करू शकते. नेक्स्ट आहे, अलीकडेच Xiaomi इंडियाचा ब्रँड अँबॅसिडर कोण बनला आहे? तर कतरिना कैफ.
शाओमी इंडियाने कतरिना कैफची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। यापूर्वी कंपनीने 2017 मध्ये कतरिना कैफला आपल्या रेडमी वाय सिरीजसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवले होते। तर शाओमी कॉर्पोरेशन ही चीनी कंपनी आहे, म्हणजे चीनची कंपनी आहे ही। नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यास सुरू झाला आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका। भारत अमेरिका संयुक्त लष्करी सराव युद्धाभ्यासच्या 20व्या आवृत्तीला राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील विदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झालेली आहे। म्हणजे 2024 मधील युद्धाभ्यासाची ही 20वी आवृत्ती आहे आणि ठिकाण आहे राजस्थान। आणि हा सराव 9 ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान होणार आहे। हा सराव 2004 पासून दरवर्षी भारत आणि अमेरिका यांच्यात आळीपाळीने आयोजित केला जातो। वाळवंटातील दहशतवादाचा मुकाबला करण्यावर या सरावाचा भर आहे। नेक्स्ट आहे 900 गोल करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू कोण बनला आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो। पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने क्रोएशिया विरुद्ध कारकिर्दीतील 900वा गोल केला आहे। अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे। पोर्तुगालकडून हा त्याचा 131वा गोल आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 101वा सदस्य म्हणून कोण सामील झाला आहे? तर नेपाळ हा देश सामील झालेला आहे। नेपाळ अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य बनला आहे। नेपाळचे प्रभारी डॉक्टर सुरेंद्र थापा यांनी नवी दिल्लीत ISA ला ही मान्यता दिलेली आहे। नेक्स्ट आहे आशियाई ऑलिम्पिक काउन्सिलचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर रणधीर सिंग। रणधीर सिंग हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय ठरले आहेत। रणधीर सिंग एक नेमबाज आहेत। त्यांचा कार्यकाळ हा 2024 ते 2028 पर्यंत असणार आहे। रणधीर सिंग हे 2021 पासून ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे कार्यकारी अध्यक्ष होते। त्यांनी कुवेतचे शेख अहमद अल फाद अल सबा यांची जागा घेतलेली आहे। नेक्स्ट आहे US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जॅनिक सिनर यांनी जिंकलेले आहे। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू इटलीच्या जॅनिक सिनरने US ओपन 2024च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे। त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्जचा पराभव केला। US ओपन जिंकणारा जॅनिक सिनर हा पहिला इटालियन पुरुष खेळाडू ठरला आहे। जॅनिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 देखील जिंकलेले आहे। नेक्स्ट आहे सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाचा कायदा कोणता देश लागू करणार आहे? तर ऑस्ट्रेलिया देश लागू करणार आहे। ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की ते लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी सोशल मीडियासाठी किमान वय लागू करणार आहेत। तर पालकांना पाठिंबा देणे आणि मुलांना सुरक्षित ठेवणे हे याचे ध्येय आहे। एका राष्ट्रीय सर्वेक्षणात अर्ध्याहून अधिक पालकांनी नोंदवले आहे की मानसिक आरोग्य समस्या ही त्यांच्या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठी चिंता आहे। नेक्स्ट आहे अरुण गोयल यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर क्रोएशिया या देशामध्ये। अरुण गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते राजकुमार श्रीवास्तव यांची जागा घेतील। गोयल यांनी यापूर्वी 21 नोव्हेंबर 2022 ते 9 मार्च 2024 या कालावधीत भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले होते। तर ते पंजाब केडरशी संबंधित 1985 बॅचचे निवृत्त भारतीय सेवा अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीने ब्रेल लिपीमध्ये भारतातील पहिली आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे? तर स्टार हेल्थ या कंपनीने। स्टार हेल्थने ब्रेल लिपीत भारतातील पहिली आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे। तर दृष्टिहीन लोकांना माहिती उपलब्ध करून देणे आहे का याची खात्री करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे। स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय आरोग्य विमा कंपनी आहे। नेक्स्ट आहे स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024 मध्ये कोणत्या शहराला श्रेणी 1 मध्ये प्रथम स्थान मिळाले आहे? तर याचे उत्तर आहे सुरत। स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024चे निकाल दरवर्षी 7 सप्टेंबर रोजी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस या निमित्ताने प्रसिद्ध केले जातात। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण 2024 सुरत शहराने श्रेणी 1 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। मध्य प्रदेशातील जबलपूर दुसऱ्या क्रमांकावर तर यूपीचे आग्रा शहर हे तिसऱ्या क्रमांकावर आहे। श्रेणी 1 अंतर्गत असलेल्या शहरांची लोकसंख्या ही 10 लाखांपेक्षा जास्त असते। नेक्स्ट आहे पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना भारत सरकारकडून बक्षीस म्हणून किती रुपये दिले जातील? तर 75 लाख रुपये। क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांना बक्षीस जाहीर केले आहे। सुवर्ण पदक विजेत्यांना 75 लाख रुपये, रौप्य विजेत्यांना 50 लाख रुपये आणि कांस्य विजेत्यांना 30 लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे।
नेक्स्ट आहे चौथा इंटरकॉन्टिनेंटल कप. हा फुटबॉलशी संबंधित आहे. तर हा कप कोणी जिंकला आहे? तर सिरिया या देशाने जिंकला आहे. सिरियाने भारताचा 3-0 असा पराभव करून चौथ्या आंतरखंडीय चषक पुरुष फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत भारत, सिरिया आणि मॉरिशस हे 3 संघ सहभागी झाले होते. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने 3 ते 9 सप्टेंबर 2024 दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथील GMC बालवगी गचिबौली स्टेडियमवर चॅम्पियनशिपचे आयोजन केले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच अब्देलमाजिद तेबोने हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत? तर अल्जेरिया या देशाचे. अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देलमाजिद तैबोने हे पुन्हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. म्हणजे दुसऱ्यांदा ते निवडून आलेले आहेत. त्यांना 94.65% मते मिळाली आहेत. तैबोने यांची 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे. 2019 मध्ये ते प्रथम अल्जेरियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे? तर महाराजगंज या ठिकाणी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे उद्घाटन केले आहे. महाराजगंज जिल्ह्यातील कॅम्पियरगंज रेंजमध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. आशियाई राजा गिधाड किंवा रेड हेडेड म्हणजेच लाल डोक्याचे गिधाड या प्रजातींसाठी हे जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र असणार आहे. उत्तर प्रदेश वन विभागाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने केंद्राची स्थापना केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.